सो रिशांगदाचं लग्न होतं आणि आम्ही गेलो होतो कर्नाटकला. हां, त्याचं लग्न त्यांच्या गावी होतं आणि लग्नामध्ये खूप मजासुद्धा आली आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता आमचा कर्नाटकचा. सो तुम्हाला माहिती असेल आता रिशांगदाची एंट्री झाली आहे. सो मी तुम्हाला दाखवतो त्याचा गेटअप आणि वहिनींचा फेस पण तुम्हाला आता माहिती पडेल. पप्पा ऑफिसमधून आता घेऊन येणार तुला हे वाला डॉग. पोरांनी केलेली बीचवरची मजा आणि मस्ती त्यामध्ये आम्ही बरेच रीलसुद्धा शूट केलेले आहेत. चढ होतोय मस्तपैकी आणि एक फोटो क्लिक करण्याचा प्लॅन. मराठी मुंबईमधले कर्नाटकमध्ये पण येऊन आम्ही मासेमारी करू शकतो. एन्जॉयमेंट झाली पाहिजे, पोरं ऐकणार नाही. एक रील बनवण्याचा आमचा प्लॅन चालू आहे. टिकू इथे रेडी आहे आणि विपुल दादा इथे सकाळी 11:30 वाजता आमची ट्रेन होती LTT मधून. हां, तिथून आम्हाला सुरतकालला उतरायचं होतं. आम्हाला तिकीटबद्दल माहिती नव्हतं कुठलं सिटिंग आहे कुठलं नाही, कारण की आम्ही कन्फर्म तिकीट आमच्या ऑन द स्पॉट झाल्या म्हणजे त्या टायमाला, आणि सिटिंग एरिया भेटला. मध्ये ट्रेन थांबत होती, थिवीम सगळीकडे थांबत आम्ही फायनली सुरतकालला पोचलो. रिसॉर्ट चांगला आहे ना तुम्हाला? थोड्याच वेळात आम्ही मजा चालू करणार आहे. तुला उठवायला गेलो तर वेंच्या तो डुकरा काय असं करतोस, मग कशाला आम्ही उठव काय करतोस तू डुकरा का? आपल्याकडे आयटम दादा गुड मॉर्निंग. ट्रेनमध्ये अनुभव कोणी सोडले? अनु आमचा भाष्य एकच आकाश. सो आम्ही फ्रेश बीच होऊन आता बीच वरती आलोय फिरायला. आणि गुड मॉर्निंग फ्रेंड्स. खूप टायमानंतरला, म्हणजे ही पिकनिक आमची खूप टायमानंतरला झाली. आई शपथ, बीच बघा भाई. हा विकी भाई, बीच बद्दल काय बोलतोय? एक नंबर. भाई सँड बघा आणि आपला जुहू बीच. कम्पेअर मी नाही करत आहे मुंबईला, बट हा ओके. सो इथे थोडा रिस्क आहे चालताना. वाव भाई, नाही म्हणून बोलले ते लोक डीप आहे. हे बघ ना. एक नंबर. अरे त्या साईडला एक लाईट हाऊस आहे. मे बी आम्ही गेलो तर जाऊ, नाही तर नाही जाऊ. आमची मनापासून जायची इच्छा आहे. यस, आपण इव्हिनिंगला आहे ना तिकडे फिश पकडायला जाऊया. मंगू दादा आपल्याला एकदम आपल्या आगरी पद्धतीने बॉटलीने मासे पकडायला शिकवणार आहे. सो ट्राय करूया नक्की. सो 10 मिनटं झाली असं ते सर आम्हाला बोलले की पुढे पुढे या तुम्ही, तुम्हाला लाईट हाऊस दिसेल, त्यानंतर मंदिर दिसेल. अर्धा तास झाला आम्ही इथे आलो आणि इतकी जागा एवढी भारी आहे ना, म्हणजे पूर्ण इथे पीसफुल, पूर्ण पीसफुल एरिया, चांगला वाटतं. आणि हा असा मंगुदाची पोज कडक. आणि हा आमचा तात्या आता झोपेतून टाटा. उठलाय. हा आमचा तात्या झोपेतून उठलाय आता. आमचा तात्या झोपेतून उठलेला आहे. नाही कॅन्सल झालाय दुसरा रूम, हाच आहे. सुपर्ब, चांगलं. या लाईट हाऊसमध्ये जर आम्हाला जायला भेटलं या लाईट हाऊसमध्ये तर जाऊ आम्ही. बाकी आतमध्ये आमच्यासोबत एक सीन झाला. मंगुदादा आणि टिकुरी, म्हणजे मी पण, आम्ही ते टिक्का दिलेला आणि आम्हाला माहिती होतं ते टिक्का आहे, असं डोक्याला लावलं बात हे संगीता सेम असा टिक्का होता. मंगुदादा आणि बाई टिकुरी ते खाल्ला. माझ्या हातात अजून फुल ऑन भाई. आणि आमचा असा सीन होता, सगळ्यांनी आता तसं दिलेलं आणि एकमेकांच्या चेहऱ्याकडे आम्ही बघतोय नेक्स्ट काय
पण इथे पिता लकीली आपल्याला निशांतांना भेटलेला आहे म्हणजे आमचा बाबू गोटी सोडा मलाई मलाई एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर तो म्हणलं खा हा टिकू चांगला आहे तर मग गोटी सोडा खेळ मी पण एक गोटी सोडा घेतो हे कुठला फ्लेवर घेऊया अन्ना विच फ्लेवर इज नाइस ये पुदीना पुदीना हाँ पुदीना थोड़ा प्लस करो अन्ना और एक दे ना और एक ब्लू वाला दे दो तर आम्ही आता मंदिरातून आलो आणि हा अंकल आम्हाला सोडायला येतं आम्ही रिक्वेस्ट केली आणि त्यांनी लगेच हा बोलला तर आता आम्ही जातोय यस बोलते हैं ना ढूंढने से भी भगवान मिलते हैं अंकल वो मिल भगवान हमें मिल गए गए अंकल धूप बहुत धूप है बहुत धूप है। हमें तो हैबिट इसको नहीं है चक्कर आ रहा था कैसे कैसे लेके नींबू पानी पिला अंकलनी सोडलेला आहे पण जातोय दुसऱ्या इथे जे आपल्यासाठी एकदम क्लास ठेवले आहे सो आपण तिथे जाणार आहोत 3 BHK विला केलेला आहे 3 BHK विला. दादानी विथ स्विमिंग पूल विथ swimming बीच pool. व्ह्यू बीच व्ह्यू पण असं आम्ही ऐकलेलं की इथे लई थंडी आहे आम्हाला थंडीने घाम सुटायला लागलाय लागला इतकी थंडी आहे एवढी थंडी आहे इथे खरंच असं वाटलं होतं थंडी आम्ही ब्लँकेट चादर चादर एक्स्ट्रा आमचे घेऊन आलो jacket. जॅकेट कुर्सी छोटी सी पण काय नाही कंबल तिकडे त्या गाडीला घेऊ दे तात्या आम्ही केवढा चाललोय तुला ह्या व्हिडिओ मध्ये समजेल समजेल आता सो आपल्या मुंबई सारखा सीन क्रॉसिंग गाड्या येतात मजबूत समोर कॅनराचा ATM बँक आहे आणि मस्त इथे मॉडिफाय गाड्या रिक्षा आम्ही जेव्हा एंटर केलं ट्रेनमधून तेव्हा आम्ही जस्ट उभे होतो बाहेर गाडीसाठी वेट करत होतो तेव्हा ती रिक्षा पण एक म्हणजे मॉडिफाय होती जास्त नव्हती थोडीफार पण मॉडिफाय होती मुक्का ATM सो आता जस्ट हॉटेलच्या बाहेर आलो आणि आम्ही चहा पिण्यासाठी जस्ट बाहेर पास आउट होत होतो आणि मला ATMमधून पैसे पण काढायचे सो समोरच एक हॉटेल होता आणि त्यांचं जस्ट ओपनिंगच आहे उद्या आणि आम्ही तिथे कॉफी विचारलं त्यांच्याकडे सो त्यांनी मला कॉफी दिली आणि कॉफीची टेस्ट एकदम सुपर आहे आपल्यासोबत क्षितिज सो हा ब्लॉग आपला कंटिन्यू असेल सो हे अण्णा एवढे चांगले आहेत की आमच्याकडून पैसे पण नव्हते घेत आणि तुम्ही या साईडला आलात तर इथे नक्की व्हिजिट करा यांच्या कॅफेला मी बाहेरून दाखवतो मक्का बीच साईडलाच आहे थँक्यू सो मच थँक्यू ऑल अवेलेबल ओके थँक्यू सो मच सो यांचं नवीन ओपनिंग झालं आहे आणि आमचं हॉटेल त्या साईडला आम्ही इथून चालत येत होतो आणि हे पाठच्या साईडला हे कॅफे आहे ना मलबार कॅफेज सो इथे आम्ही व्हिजिट केलं चांगलं आहे आणि माणसं चांगली आहेत सो आता आपला जाय हा एक टेम्पल आहे इथे 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर थोडा टाईमपास आणि मजा करून आम्ही आता आपला हळदी झाली दुपारी आता थोडंसं संगीत असेल ते आपण कव्हर करूयात मस्तपैकी आपण गेटअप मारलाय कसं वाटतं कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता सो आम्ही इथं आता जस्ट पोचलोय त्यासोबतच इथला डेकोरेशन इतकं भारी केलं आहे ना एकदम खतरनाक आणि मी तुम्हाला डेकोरेशनचे सिनेमॅटिक व्हिडिओज ॲड करीन 5-6 सेकंडचे असतील 7-8 सेकंडचे संगीतमध्ये कोण कोण डान्स करेल नाही करेल मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे सो स्टे ट्यून आता रिशांगदाईची एंट्री झाली आहे सो मी तुम्हाला दाखवतो त्याचा गेटअप आणि वहिनींचा फेस पण तुम्हाला आता माहिती पडेल सो फायनली रिशांगदा आणि वहिनींची एंट्री झाली आणि संगीत स्टार्ट होणार होता आणि बऱ्याच लोकांनी इथे डान्ससुद्धा केला वेलकम म्हणजे रिशांगदाचं वेलकम झाल्यानंतरला डान्स केला रिशांगदाने
सो नेक्स्ट डे मी फर्स्ट टाईम आलो इथे वेडिंगला आणि मी फर्स्ट टाईम अटेंड केलं होतं म्हणजे कर्नाटक साईडचं लग्न आणि खूप सुंदर. त्यानंतरला आम्ही जेवायला बसलो. जेवणाची पारंपरिक पद्धतसुद्धा एकदम चांगली, जेवणाचं टेस्टसुद्धा एकदम मस्त होतं. सो नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं दिसणार आहे. थँक्यू सो मच.